आज आपण बनवत आहोत अंड्याची भाजी. तुम्हाला मी फ्रेम मध्ये दिसत नसेल, बट आज मी घरी आहे, माझा वीक ऑफ आहे आज, आणि आपण बॉईल अंड्याची आपण भाजी बनवत आहोत. त्यासाठी आपण साहित्य घेतलेलं आहे, ऑलरेडी कट करून ठेवलं आहे. कांदा, टोमॅटो, कढीपत्ता आणि हे कोथिंबीर, धनिया. त्यानंतर आपल्याकडे मसाले आहेत सुहाना पावभाजी मसाला, दुसरा मसाला आहे किचन किंग मसाला, आणि आपला स्पेशल आवडता घरगुती मसाला जो सगळ्यांना आवडतो, आणि मीठ, हळद वगैरे सगळ्या गोष्टी आहेत. सो आता आपण सुरुवात करूया आपल्या रेसिपीला. सर्वप्रथम आपण ह्याच्यामध्ये तेल टाकूया. आता तो आपण आता तेल घेऊया थोडं. तुम्ही पाहू शकता हे कटिंग्स असे करायचे, हे असे कटिंग्स करायचे तुम्हाला पाहिजे तसे. आपण बारीक कटिंग्स करतोय, तुमच्या हिशोबाने तुम्हाला कटिंग्स करून घ्यायचे बॉईल अंडे. असे बारीक पीस जसे तुम्हाला पाहिजे तसे तुम्ही कट करू शकता. हा पण एक पीस असाच ठेवतोय. हा एक पीस तुम्हाला मी दाखवतोय, एक पीसची कमाल काय. सो आपले कांदे, आपलं सॉरी अंडी, बॉईल केलेली अंडी आपली ही कट केलेली आहेत आपण. आता तेल पण आपलं गरम झालेलं आहे. अशा तऱ्हेने आता आपण हे जे आहे हा कांदा, जो तो आपण कांदा तर कांदा आता आपला पूर्ण व्यवस्थित शिजला आहे. टमाटरला आपण पूर्ण याच्यामध्ये शिजू करायचं. आता स्पेशालिटी आपला मसाला. आपला मसाला टाकायचा आहे. तुम्ही तुमच्या हिशोबाने टाकू शकता, मी माझ्या हिशोबाने टाकला. त्यानंतर आपला हा पावभाजी सुहानाचा मसाला. सो आपण थोडाफार अंदाजाने टाकायचा, फक्त एक फ्रेग्रन्ससाठी आपण ॲड केला आहे थोडा. त्यानंतर आपण किचन किंग मसाला घेतला आहे, किचन किंग मसाला. आपण चवीनुसार टाकलेला आहे. त्यानंतर आपल्याला थोडं मिक्स करायचं आहे पूर्ण मसाले आपल्याला. तुमच्या अंदाजानुसार तुम्हाला चवीनुसार मीठ टाकायचं आहे मित्रांनो. आपल्यानुसार आपल्याला वाटेल ते एवढं शिजायसाठी थोडं फक्त पाणी टाकायचं. आपल्याला अर्धा वाटी पाणी टाकायचं. मसाले जे आहेत ते त्याच्यामध्ये मिक्स टाकतो. सो मित्रांनो, आता ही कोथिंबीर, धनिया थोडी वरून टाकायची. जी आपण पाणी ऍड केलेलं त्यासाठी आपल्याला थोडंसं
तर धनियाची टेस्ट आली पाहिजे. आपण ती ॲड केली आणि आता ती मिक्स करायची आपल्याला परत एकदा. आता आपल्याला जे आपण पीसेस केलेले आहेत अच्छे आपल्याला टाकायचे आहेत. हे पीसेस आपण ऍड केलेले आहेत. त्यात आपण हे शिजायला ठेवायचे थोडी. पण आम्ही तिखट जास्त खातो त्यामुळे आमच्या हिशोबाने आम्ही तिखट करतो. तुम्हाला जर का तिखट नको असेल तर मी तिखट नका म्हणू. सो मित्रांनो, जसं मी तुम्हाला सांगितलेलं आपलं सिक्रेट इन्ग्रेडियंट आहे. तर तुम्ही पाहू शकता हे एग आणि ही जाळी मी स्पेशली या भाजीसाठी घेतलेली डीमार्ट मधून. तर ते आपल्याला आता ह्याच्यावरून फॉर टेस्ट हे आपल्याला असं करायचं आहे जेणेकरून आपली डिश सुंदर दिसेल. तुम्ही चीज वगैरे पाहिजे तर ते पण टाकू शकता, बट आपण चीज टाकत नाही, आपल्याला आवडतच नाही मेन मुळात. तर ही आपण सही किसून टाकायचं आहे. तर आपण ही बॉईल एगच्या येल्लो जे होतं ते पण आपण ठेवलेलं थोडं, ते पण आपल्याला त्याच्यामध्ये मिक्स करायचं आहे जेणेकरून आपल्याला डिश जी आपण बनवतोय ती एक नंबर डिश लागेल. दिसायला पण छान आणि खायला तर अप्रतिम मित्रांनो. तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने काही झालेलं आहे. आता ह्यावर आपल्याला थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे चवीसाठी आणि ऑलमोस्ट आपली डिश आता रेडी आहे. या मित्रांनो, मजा करा, खुश राहा आणि आपण जी बनवलेली आज रेसिपी आहे ती तुम्ही देखील ट्राय करा आणि सांगा कशी झाली आहे ती. चलो, आम्ही एन्जॉय करतो, तुम्ही पण या जेव्हा. बाय. प्लीज सबस्क्राईब द चॅनल मित्रांनो. पण घेतली आहे थोडी जेवायला भाजी आणि आता अश्विनी आपल्याला टेस्ट करू शकते कशी आहे. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1, 0. आई सांगली बरोबर आहे. खऱ्या रिव्ह्यूज खरंच आहे चांगली. तू दरवेळेस बनवतोस तशीच आहे. चांगली म्हणजे आणि सगळीला पण चांगली आहे. पण पप्पाला पण आवडते, माझ्या आवडते, मम्मीला पण आवडते ह्यांनी केलेली भाजी. ओके. सो गाईज, तुम्हाला देखील आवडली असेल बॉईल अंड्याची भाजी तर नक्की तुम्हाला मी जी व्हिडिओ मध्ये दाखवली ते तुम्ही पण ट्राय करा आणि तुम्ही पण एन्जॉय करा. चलो, लेट्स हॅव द लंच. Bye everyone and subscribe. Don't forget to subscribe him and like him. Like his every video.